व्याख्यान सोहळ्याला आपण या ठिकाणी उपस्थित आहात. हल्ली असं म्हणतात की नमस्काराच्या जागा खूप कमी राहिल्या, पण ज्यांचं नाव ऐकता ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राष्ट्रमाता राजमाता मातासाहेब जिजाऊ. शेतकऱ्याच्या मिरचीच्या भेटालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्याच सैन्याला बजावणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी मृत्यूची झुंज दिली आणि या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अज्ञानाचा अंधकार काढून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कोट्यावधी हिंदूंची श्रद्धास्थाने असणाऱ्या शेकडो पुरातन मंदिरांचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, समाजातील तळागाळातील लोकांना स्वाभिमानाचं जन्म देणारे आरक्षणाचे आद्यजनक राजश्री छत्रपती शाहू महाराज. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे आपणाला गुरुमंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देव हा दगडात नसून माणसामध्ये आहे असा कीर्तनामधून संदेश देणारे मानवतावादी विचाराचे संत गाडगे महाराज. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कामकरी कष्टकरी शेतकऱ्याच्या तळहातावर बसलेले आहे असे वास्तववादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. प्रथमतः या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या ज्वलंत आणि धगधगत्या प्रेरणादायी विचारांपुढे नतमस्तक होतो. आदरणीय व्यासपीठ, आजच्या या व्याख्यान सोहळ्याचे प्रमुख व्याख्याते, इतिहास अभ्यासक तथा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचा जागर करण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये फिरणारे सन्माननीय परमेश्वरजी बनकर सर, मंचावर उपस्थित सातत्याने ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं ते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबजी अंकल शिंदे, मंचावर उपस्थित आदरणीय सर आणि समोर मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो आणि माता. प्रवाहात वाहणारे काळाच्या पडद्याआड जातात आणि प्रवाहाच्या विरुद्ध खडा ठाकणारा, वंचित उपेक्षित दीनदलितांसाठी छातीचे ढाल करून लागणारा तो इतिहास घडवतो. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा एक इतिहास आहे. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वर्ण अक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी इतिहास घडला. मात्र त्यापासून आपण बेदखल राहिलो की काय अशी मुळात शंका येऊ लागली होती. परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आजच्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये घामण्यातील रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये वेळेच्या आणि काळाच्या क्षणाक्षणामध्ये आणि इथल्या मातीच्या कणाकणामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार जिवंत आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही. अनिष्ट रूढी परंपरा रीती रिवाज आणि अंधश्रद्धामध्ये ग्रासल्या गेलेल्या या समाजाला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची मशाल पेटून प्रकाशाकडे नेण्याचं महान कार्य केलं. या महान प्रवासामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाला प्रचंड त्रास या उर्मट आणि उच्चवर्णीय लोकांनी दिला, पण त्याला न डमता न भीता आणि न दबता त्याने या स्त्री शिक्षणाचं आणि या स्त्रीचा उद्धार केला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडबुन या गावी गोविंदराव फुले आणि चिन्नाबाई फुले या शेतकरी वारकरी दाम्पत्याच्या पोटी झाला. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले जन्माला झाले नसते तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जन्माला झाले नसते तर या देशाची पहिला
या देशाची राष्ट्रपती ही महिला झालेली दिसलीच नसती. खरं तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जन्मालाच आले नसते तर महात्मा फुलेंच्या जयंती निमित्त त्यांच्यावर व्याख्यान देताना मी या ठिकाणी दिसलोच नसतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या उभ्या जीवनात आपल्या वयात 63 वर्ष 7 महिने या 17 दिवसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड कष्ट मेहनत करून या समाजाचा उद्धार करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. देशामध्ये न भूतो न भविष्य अशी एक घटना घडली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 मे 1848 मध्ये 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यामध्ये देशातील पहिली मुलींची शाळा काढली आणि एक शैक्षणिक क्रांती घडवली. परंतु या उच्चवर्णीयांनी आणि कर्मठांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना प्रचंड त्रास दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे, पण काळाचा आणि वेळेचं भान ठेवतो. आपल्याला आदरणीय सर महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आज या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून एक आदर्श निर्णय घेण्यात आला. प्रतिवर्षी आपण मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक डीजेच्या तालावर काढत असतो, पण महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आपल्याला आत्मसात करायचे आहेत आणि त्यांच्या विचारावर आपल्याला पुढे चालायचं आहे. हे भान ठेवून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त वायफळ खर्च न करता समाजातील सर्व घटकाला एकत्र करून महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्याख्यानाचा कार्यक्रम आणि जसे की 1877 मध्ये या महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला होता, त्यावेळेस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी अन्नछत्र उघडली होती आणि त्याचाच आदर्श समोर ठेवून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा एक विचारामधून निर्माण झालेल्या या भोजनाचा कार्यक्रम आणि व्याख्यानाचा कार्यक्रम आणि पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी या संयोजक समितीने केलेला आहे. एक सामाजिक भान राहून एक सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने ही महात्मा फुले कृती समिती एक समाजाच्या हिताचं काम सातत्याने करत असते. बोलण्यासारखे भरपूर आहे, पण काळाचा वेळाचं भान ठेवतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पण या ठिकाणी मी एकच सांगतो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला आणि आपल्याला सुद्धा आता या ठिकाणी असे भव्य कार्यक्रम करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतोय. त्याच्यामुळे एकच सांगतो, बाधाए आती है आए, बाधाए आती है आए, घिरे परलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे कदी ज्वालाए, नीच हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, मगर कदम से कदम मिलकर चलना होगा, कदम से कदम मिलकर चलना होगा. या ठिकाणी माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्णविराम देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती.